क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे प्रशिक्षणधारकांना मार्गदर्शन। खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये 7 मार्च रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत प्रकल्प समन्वयक डॉक्टर प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नामवंत डॉक्टरांनी तालुक्यातील प्रशिक्षणधारकांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी खंडाळा तालुक्यातील विविध गावचे लाभार्थी बहुसंख्येने सामील झाले होते। डॉक्टर दर्शन काकडे यांनी सर्वांचे आभार मानण्यात आले। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद, मुख्य संपादक शौकत शेख। बँक लोन लागणार तर तुम्ही बँक लोनला तुम्ही इलिजिबल असाल आणि योजनेच्या सर्व कागदपत्र तुम्ही दिले तर तुम्ही त्या योजनेला पात्र होता। आणि पात्र झाल्यानंतर त्याची मंजुरी मिळाल्यावर समजा आपण 100चा गट घेतलेला आहे तर 100च्या गटासाठी 20 लाख इतकी आधारभूत किंमत शासनाने निर्धारित केलेली, तर त्यातले 10 पण त्यात जर एखादी शीर असेल, एखादी नस असेल, ती जर कट झाली असेल तर रक्तप्रवाह खूप जास्त आहे। अशा वेळी आपण काय करतो, प्रथमोपचार म्हणून टॉर्निकेट वापरतो। टॉर्निकेट म्हणजे आपण काय करतो, दोरी घेतो किंवा कपडा घेतो आणि तो जिथे रक्त येतं त्याच्यावर वर बांधतो, है ना। का बांधतो तर येणारा रक्तप्रवाह हा थांबावा। आता काय होतं, जर येणारा रक्तप्रवाह थांबला तर पुढच्या पेशींना पोषण कसं मिळणार, नक्कीच मिळणार नाही का। तर हा जो आपण जे बांधतो हे कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 45 मिनिटं ठेवू शकता। ज्यावेळी अर्धा तास 40 मिनिटाच्या वर होतं ते आपण सोडून पुन्हा बांधलं पाहिजे। 2 मिनिटं पुन्हा बांधा, पण 45 मिनिटाच्या वर ठेवू नका। जर आपण जास्त वेळ ठेवलं, रक्तप्रवाह खालच्या भागाला कमी झाला तर गँग्रीन होण्याची शक्यता असते। अशा वेळी जे जखम झालेला आहे किंवा जिथं रक्तपुरवठा येतो तो भाग आपल्याला कट करावा लागतो, म्हणून रक्तप्रवाह होणं फार गरजेचं आहे। तुम्ही किमान 15 मिनिटं त्याच्यावर शेकवला पाहिजे। आपल्या हाताला लागतो बर्फ जास्त थंड, अशा वेळी कपड्यात गुंडाळून लावा, पण 15 मिनिटं बर्फ त्याच्यावर लावा। बर्फ लावून पण लगेच सगळं जात नाही। बर्फ काय करतं, त्या ज्या आहे आता तुम्ही जे खूप थंड प्रदेशात वगैरे सैनिक काम करतात त्यांना काय होतं, जर त्यांनी ते ग्लोव्ह घातले नाही त्यांची बोटं सरतात। थंडामुळे ती ज्या रक्तवाहिन्या त्या थांबतात का, तर रक्तपुरवठा पुढच्या भागाला होत नाही आणि गँग्रीन होतं, मग ती बोटं वगैरे कट करायला लागतात। म्हणजे खूप सियाचीनला वगैरे -50 -60 मग अशा वेळी काय होतं, आपण जेव्हा बर्फ लावतो तेव्हा त्या धमनी आहेत त्या बारीक होतात, रक्त थांबवतात। पण जे रक्त साकाळलेलं आहे ते लगेच जात नाही, त्याला जायला किमान 5 ते 6 दिवस लागतात। म्हणून तुम्हाला रोज थोडं बर्फ लावावं लागेल। ह्याच्याबरोबर थ्रम्बोफोब नावाची क्रीम आहे, थ्रम्बोफोब नावाची क्रीम येते, ती तुम्ही त्याच्यावर लावू शकता। खूप जास्त आहे, जास्त साकाळलं आहे, बर्फाने पण कमी होत नाही, तर तुम्ही थोडं आयोडेक्स त्याच्यावर लावू शकता। मुद्दाम बनवून आलेली जाणीवपूर्वक, आणि दुसरी काय अपघाताने झाले। म्हणजे तुम्ही तुमच्या गाय म्हशीला गोचिड गोमाशी औषध लावलं आणि त्याला मुंगस घालून बांधलंय, पण शिळीला माहित नाही, शिळी आली तिला पण चाटलं ते, तिला विषबाधा होती, मग ते समजायच्या अपघाताने झालेली विषबाधा। हे असे ब्रॉड व्ह्यूज मध्ये 2 प्रकार झाले। आता कुठल्या पदार्थामुळे विषबाधा होऊ शकते, तर हे जे आपण ब्रॉड 2 व्ह्यू केले। नंबर 1 आहे नैसर्गिक विषारी पदार्थ। नैसर्गिक म्हणजे जी बाहेर येते किंवा डोळे लाल होतात, अशी विविध लक्षणं वेगवेगळ्या रोगामध्ये आढळतात। ते सगळे आपल्याला पोस्टमॉर्टममध्येच ते कळतं, ठीक आहे। तर आणखी एक रोग असतो तो म्हणजे नीलजिवा किंवा ब्लू टंग म्हणतो त्याला। शेळ्यांमध्ये जे कमी सापडतो पण मेंढ्यांमध्ये सापडतो, पण एक त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं, त्याच्यामध्ये जीभ काळपट पडते त्या रोगामध्ये आणि अबॉर्शन होतात पहिल्या स्टेजमध्ये लवकर। आणि पाया जो असतो, पायाच्या खुराजवळ असा लाल बँड येतो किंवा काळपट बँड येतो, हे सगळं काळ्या कुरकुत किंवा या ब्लू टंग किंवा नीलजिवा या रोगामध्ये सापडतं, ठीक आहे। हे दुसऱ्याच दिसतं बघा त्यामध्ये, मग ते न वाढणं झालेले वासरांचे किंवा पिल्लांचे औषध असे ॲबॉर्शनद्वारे बाहेर फेकले जातात, त्याचे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे। म्हणजे आपण शिळी लावली गाभण आहे समजून चालतो, पण आतमध्ये इन्फेक्शन असतं आणि अगर कधीतरी फेकून दिलेला असतो, आपलं लक्ष पण नसतं अशा वेळेस, तर ते सगळं आपण
गोठ्यामध्ये सर्व व्यवस्थित प्रकारची त्याची रक्षण केली पाहिजे. तिसरा एक आजार महत्त्वाचा म्हणजे आपल्याकडे सापडणारा म्हणजे आंतरविषार किंवा खूप हिरवा चारा खाऊ घालणे पावसाळ्यात विशेषतः. डेव्हलपमेंट व्हावी. पशुपालन हा व्यवसाय तुम्हाला माहिती आहे शेतीला पूरक आधी गणला जायचा, पण आता नव्याने म्हणजे आता शासन निर्णय निघालेला आहे, पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा दिलेला आहे. कृषीचा दर्जा देण्याचं कारण पण तसंच आहे, कारण आपला पशुसंवर्धन विभागाचा किंवा पशुसंवर्धनाचे उत्पादक त्याचा जो वाटा आहे तो म्हणजे नाही का एक म्हणजे लक्षणीय एक असा वाटा आहे की तो जाणवतो आणि तो बऱ्याच दिवस पेंडिंग होता विषय. माननीय मंत्री महोदय त्यांनी आपला हा विषय सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्या शासनाच्या मार्फत हा सर्वांसाठी आपल्यासाठी तो निर्णय आलेला आहे. तर म्हणजे त्याच्या आता होतीलच त्याचे फायदे, भरपूर फायदे, आणि तो निर्णय आलेला आहे ह्याच्याने आपण म्हणजे आपल्यासाठी त्याचं काय महत्त्व आहे तर हे लक्षात घेणं की आता बघताय तुम्ही हे जे लेक्चर चाललेले आहे अशा प्रकारे पशुपालनाला आपल्याला जास्तीत जास्त चालना द्यायची. म्हणजे शासनाने सांगितलेले की पशुपालनातून उत्पादन हे पूर्वी आपण फक्त बघत होतो नाही का सक्सेस स्टोरीज. कुठल्या जे पशुसंवर्धन विभाग आहे त्या विभागामार्फत 3 प्रकारच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि केंद्र पुरस्कृत. जिल्हास्तरीय म्हणजे कोणत्या, आपली जी जिल्हा परिषद आहे त्यांच्यामार्फत राबवल्या जाणार आहे. राज्यस्तरीय म्हणजे आपलं जे पशुसंवर्धन आयुक्तालय आहे राज्य शासन ह्यांच्यामार्फत ज्या राबवल्या जाणाऱ्या योजना, आणि केंद्र पुरस्कृत म्हणजे त्याचा ज्या योजनांना केंद्राचा निधी मिळतो अशा योजना आपल्या त्या केंद्र पुरस्कृत असतात. तर ते सोपं होण्यासाठी आपण असं विभाजन केलेलं आहे. तर ही जिल्हास्तरीय योजना आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण अनुसूचित जातीच्या आता जे आपलं चालू आहे तर अनुसूचित